ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम् धडा 10वा रचनानुवाद पुस्तकातील त्या वाक्यांचा आज आपण ट्रान्सलेशन भाषांतर करणार आहोत. पहिलं वाक्य आहे उस बालक को दूध दो. या ठिकाणी आज्ञार्थ आहे आणि देण्याची क्रिया आहे. मग जो देणारा असेल त्याची चतुर्थी जो घेणारा आहे त्याची चतुर्थी विभक्ती करायची आणि ज्या काळामध्ये वाक्य आहे तो काळ लावायचा आहे. बघा आता या ठिकाणी कर्ताच दिलेला नाहीये. दिलाय का उस बालक को दूध दो. त्या मुलाला दूध दे किंवा द्या. मग या त्या ठिकाणी कर्ता काय आहे? त्या ना त्या कर्ता. हे बघा त्या मुलाला त्या मुलाला दूध दे हे करता. तुम्ही हे कोणाला सांगताय? देणारा कोणतरी आहे का नाही दुसरा? हम्म. मग बघा त्या ज्यावेळी मुलाला कर्ता दूध हो. दिलेला हो नसतो सर. हम्म. त्यावेळी आपण हम्म. काय हम्म. म्हणतोय? भवान किंवा त्वम. हम्म. तू दूध दे किंवा आपण दूध द्या. मग आपण भवान म्हणतोय कारण की आपल्याला तृतीय पुरुषातला एकवचनाचं वापरायचं सोपं. यच्छती गच्छती हे सगळे सोपे आहेत. त्याच्यामुळे भवान. हम्म. आता बालक दूध घेणारा आहे. मग त्याची होणार चतुर्थी विभक्ती बालकाय. आणि त्या बालकाला दूरचा आहे म्हणून होणार तस्मै. भवान तस्मै बालकाय दुग्धम कर्म आहे म्हणून होणार द्वितीय विभक्ती दुग्धम. आणि या ठिकाणी यच्छतु कारण की भवान आहे. यच्छतु दो आज्ञा आहे किंवा विनंती आहे. भवान जे काही दिलेलं नाहीये आपण ते समजून घेतलंय. तस्मै बालकाय त्या मुलाला दुग्धम यच्छतु दूध दे. बलराम दादा बरोबर आहे का? हा सर, मी ते यच्छ टाकले, फक्त दो दिले ना. यच्छ मी याच्याद्वारे बरोबर बघितलं, आहे. चॅट हे जीपीटी बघा जर तुम्ही त्याच्यात. इथे ऐका ऐका जर तुम्ही इथे त्वम लिहिलं तर यच्छच येणार हम्म. कारण की पठतू पठताम पठंतू पठ. त्वम बरोबर पठ येतं. मग या ठिकाणी यच्छचं काय होणार? यच्छ. इच्छा. यच्छ यच्छ. हम्म. हे बघा पठती पठतू पठताम पठंतू जसं कसं होणार? यच्छतू यच्छताम यच्छंतू. मग कसं होतं पुढे मध्यम पुरुषामध्ये पठ. मग इथे त्वम मध्यम पुरुष आल्यामुळे यच्छ. हेही कारण की अच्छा. दोन कर्ते पॉसिबल आहेत. तू दूध दे किंवा आपण दूध द्या. आपण म्हटलं की भवान पहिल्या पाठात शिकलोय. हम्म. आणि तू म्हटलं की यस. त्वम. पुढे इस मुनी को धन दो. पुन्हा या ठिकाणी कर्ता मेन्शन नाही केलेलं आहे. भवान आपण भवान घेऊया कारण की यच्छतु लिहिणं अगदी सोपं आहे. भवान इस मुनी को आता मग हा जवळचा आहे. उस लांबचा. इस जवळचा. ए तस्मै. बघा तस्मै दूरचा. त्याची चतुर्थी का केली? कारण की तो घेणाऱ्याचं विशेषण आहे. त्या मुलाला दे. तो मुलगा घेणार आहे इकडे या मुनीला दे. मग मुनीचं होणार मुणये. तस्मै मुणये धनम नपुंसकलिंग गणम. यच्छ तू कारण की भवान घेतलंय तुम्ही तिथं जर तोम घेतलं त्वम. यच्छ. मग वितरचं कसं होणार? बघा वितरचं पण आपण लिहून टाकूया. वितर तू म्हणजे काय? देणेच. वितर तू हा. किंवा वितर दोन्ही पण फॉर्म आपण लिहू. वितर जसं यच्छ तसं वितर.
या ठिकाणी पण ते सूर्य को जल दो. आता या ठिकाणी त्या सूर्याला दे, याला दे असं नाही, एकच आहे म्हणून नाही. सूर्य शब्द पुल्लिंग आहे रामासारखा. राम रामाय, सूर्य सूर्याय, याय जलम जल. यच्छतु. किंवा आपण आता त्याने लिहिलं नाही तर आपण ददातू लिहू शकतो. ठीक आहे. मग इथं करता काय, इथे सुद्धा करता आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, भवानच. आपण तो भवान. घेतोय, वाक्य बोलण्यावरून आपल्याला कळतंय. दूध दे म्हणजे तू दूध दे, असा एक अर्थ होऊन जातो. बघा, किस राजा को धन देते हो, कोणत्या राजाला त्या धन दे, राजाला. कोणत्या राज्याला. सो प्रश्न विचारताना आपण कसा विचारतो, कसमै. कसमय. हा, हा. आणि कस. राजा शब्द आहे नृपाय. रूप. किंवा रूपाय. भूपती सुद्धा गेलेला आहे बघा. हो. भूपती, भूपतये. हा रूपच. जसं मुनी हा रूपच. मुनये, दोन शब्द गेलेले आहेत, दोन्ही वापरा. कस्मै भूपतये धनम. धनम धनम. यच्छति. हा यच्छसि. हा, तुम्ही जर त्वम घेतलं तर यच्छसी. आता मी इच्छसी. मुद्दामून यच्छसी हम्म. न घेता मला यच्छती घ्यायचंय, कारण की मी भवान समजतोय करता. आपण आपण कोणत्या राजाला, अ, भूपतये, आपण कोणत्या राजाला धन देता. किंवा असं पण म्हणू शकतो, तू कोणत्या राजाला धन देतो. मग धन घेणारा राजा आहे म्हणून त्याची झाली चतुर्थी. उस कवी को, उस म्हणजे दूरचा, त्या कवीला काय कर, जेवण दे. कवये, जसं आपण एक शब्द शिकलोय कवी, कवये, तसं चतुर्थी कवये. हम्म. भोजनम, भोजन. भोजनम, भोजनम कर्म आहे म्हणून द्वितीया. आणि अ, ददात, पुन्हा एकदा ददातु, ददातु. तस्मै कवये भोजनम ददातु. आता हे तस्मै ए तस्मै अजून क्लिअर करण्यासाठी पुढचं वाक्य आलेले, छान वाक्य आहे. थोडंसं अवघड आहे. जिस बालक को फल देते हो उसी को फूल भी दो. आता तुमचं पाठीमागचं सगळं टेस्ट करता येते. जिस बालक, मराठीमध्ये कसं होईल, ज्या मुलाला त्या तुम्ही मुलाला अ, फल फळ. देतो. हा, ज्या त्याच मुलाला मुलाला तुम्ही फूल फळ फूल पण देता दे. त्याच मुलाला फूल सुद्धा द्या. बघा, हा सुद्धा. ऐका अपी ऐका म्हणजे सुद्धा. ऐका आता. यस्मै, कारण की ज्या, ज्याला, यह म्हणजे जो, यस्मै म्हणजे ज्याला. यस्मै बालकाय हा, फलम. फल. थांबा थांबा दादा, बोलू नका मध्ये. बालकाय फलम. फलम यच्छति. बालकाय यच्छति. फलम यच्छति किंवा ददाती. तस्मै, तस्मै एव, उसी को, त्यालाच, च म्हणजे एव, तस्मै एव फूल भी दो, पुष्पम पुष्पम. अपि अपि दत्त. हा. ददातु. पुष्पम अपि अपि दत्त. ददातु. या ठिकाणी ददातु का आलं, आज्ञा आहे म्हणून ददातु. बघा ह्यांनी काय काय दादा. चेक केलं, ज्याला त्याला हे चेक केलं. हम्म. एव सुद्धा आणि अपि सुद्धा मागे जे झालेले आहे. एपिसोड. हम्म. यस्मै बालकाय फलम यच्छति तस्मै एव बालकाय पुष्पम यच्छ. तस्मै एव बालकाय, ते नाही लिहिलं तरी चालतं. तस्मै एव पुष्पम अपि ददातु. बालकाय मी लिहिलं समजा म्हणून. पित्रे नमस्कार, नमस्कार या ठिकाणी नमः. सगळ्यांचं काय कन्फ्युजन होतं, नमती धातू वापरायचा की नम वापरायचा. या पाठामध्ये बघा, पिता को नमस्कार, या ठिकाणी कर्म वगैरे काय नाहीये, त्याच्यामुळे नमती धातू वापरायची गरज नाही. आणि या पाठामध्ये चतुर्थी विभक्तीचा विषय चालू आहे म्हणून नमः. नमः बरोबर चतुर्थी होत असते. पिता को नमस्कार, पिता शब्दाची चतुर्थी विभक्ती पित्रे. पित्रे नमः, वडिलांना नमस्कार. आणि जर मुलगा वडिलांना नमस्कार करत असेल, हे पण समजून घ्या इथंच, बालकः पितरम, कारण की द्वितीय विभक्ती होणार. बालक करता आहे,
पिता कर्म आहे. बालकः पितरम नमती. मग या ठिकाणी मुलगा वडिलांना नमस्कार करतो, कर्ता आहे, कर्म आहे. पण या ठिकाणी पित्रे नमः, या ठिकाणी कर्ता कर्म वगैरे काय नाही, स्ट्रेट नमस्कार केलाय. म्हणून नमः हे आपण अव्यय वापरलं आणि या ठिकाणी प्रॉपर सेंटेन्स असल्यामुळे नमती धातू वापरला. मग नमती बरोबर चतुर्थी होते असा अर्थ नाहीये. नम हे उपपद आल्यानंतरच चतुर्थी होते. शिष्य को स्वस्ती. शिष्य को आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे स्वस्ती. शिष्याय. शिष्याय. शिष्याय स्वस्ती. शिष्याय स्वस्ती. शिष्याचं कल्याण हो, त्याला आशीर्वाद. हा, आता बघा, दुर्जन केली या ठिकाणी पर्याप्त कशा अर्थामध्ये सांगतात बघा. पर्याप्त आहे, समर्थ आहे त्याला दंड देण्यासाठी. दुर्जन केली. मग बघा, अलम शब्दाबरोबर कुठली विभक्ती होणार? चतुर्थी. या ठिकाणी आता आपण असं नाही म्हणत आहे बस झालं दुर्जनाचं. जर बस झालं दुर्जनाचं असं निगेटिव्ह अर्थामध्ये बोललं तर तृतीय विभक्ती करायची. या ठिकाणी बस झालं हे पर्याप्त अर्थामध्ये. अलम हा पर्याप्त आहे, समर्थ आहे, पुरेसा आहे या अशा अर्थामध्ये. दुर्जनाय. दुर्जनाय भूपती. हा, मीट करून बोला. हा, भूपती. भूपती दुर्जनाय भूपती किंवा नृपः अलम अस्ति वाटलं तर लिहू शकता. नाहीतर जसं आपण करता अध्याहृत घेतला म्हणजे समजून घेतला, तसं अस्ति नाही लिहिलं तर क्रियापद अध्याहृत घेतात म्हणजे समजून घेतात की आहे, क्रियापद आहेच. बघा, भूपती. दुर्जनाय भूपती ही अलम अस्ति. ओके. हम्म. तर असे एक चतुर्थ हा नियम आपण पाहिला नाही का? ज्ञान के लिए गुरु के पास जाओ. अ, ज्ञान के लिए. ज्ञानासाठी. ज्ञानासाठी गुरुकडे जा. मग आता हे के लिए काय झालं? विभक्ती अर्थ झाला. ज्ञानाय. ज्ञानासाठी काहीतरी प्रयोजन आहे. ज्ञानासाठी. काय सुटलं नाही ना? नाही. ज्ञानाय. आता आपले ते पूर्वीचं ज्ञान बघताय. गुरुम समया किंवा गुरुम निकषा. आता हे नसेल तुमच्या लक्षात. गुरुम समया निकषा. समया निकषा हे असे उपपद आहेत ज्यांच्याबरोबर काय द्वितीय येत असते. म्हणून गुरुची झाली द्वितीय. पास म्हणजे निकषा. जाओ गच्छतु. आता मी नेहमी भवानच घेतोय कारण की मला गच्छतू लिहायला सोपं आहे म्हणून. तुम्ही तू ज्ञानासाठी गुरुजवळ जा. ज्ञानाय गुरुम समया. गुरुचं गुरुम का झालं? कारण की समया निकषा आलं म्हणून. गच्छतू का झालं? करताच दिलं नाही, मग आम्ही मुद्दामून भवान असा करता समजून घेतला. हम्म. अग्नि के लिए स्वाहा. स्वाहा शब्द आल्यामुळे अग्नये स्वाहा. पितरों के लिए. आता एक नाहीये, अनेक आहेत म्हणून पितृभ्य स्वधा. स्वाहा म्हटलं की देवतांना, स्वधा म्हटलं की पूर्वजांना. अशा प्रकारे अग्नये स्वाहा आपण पाहिलं. आता द्विवचनाकडे आपण जातोय. काय डाऊट असेल तर विचारा या ठिकाणी. ज्ञानाय ज्ञानासाठी म्हणून चतुर्थी झालेली. इस मुनी को फल और फूल दो. आता अजून पूर्वीचं थोडंसं ज्ञान आपलं बघतायत. इस मुनी. ओ इन मुनियों को. आता एक नाही आहेत. या मुनींना फळ आणि फूल द्या. मग तुम्ही बहुवचन पण लिहू शकता. बहुवचन. ठीक आहे. इन मुनियों को. एते जवळचे. एतेभ्यः. मुनिभ्यः.
मुनिभ्यः एतेभ्यः मुनिभ्यः फलानी, मुद्दामून बहुवचन घेतो कारण की खूप मुनी एक फळ कसं देणार. फलानी हम्म. पुष्पाणी, नतण का झाला माहिती आहे तुम्हाला. पुष्पाणी च, ददातु. और म्हणजे च, ददातु. च. आणि यच्छ यच्छतु. किंवा ददातु किंवा तु. हम्म. वितरतु. करता दिलेला नाहीये, आपण घेतला भवान. पुढे जो बालक विद्यालय नहीं जाता उसको पिता दंड देता है. मग दंड दंड येते बरोबर पण चतुर्थी विभक्ती होत असते. यांनी तम बालकम दंडयति, उसको पिता. ओके, चला ठीक आहे. यह कारण की जो, आणि जो मुलगा विद्यालय नहीं जाता है, यह बालकः, विद्यालय झालं कर्म. ओके, विद्यालय झालं विद्यालयम. विद्यालयम न गच्छति. आता एक न असल्यामुळे गच्छति. गच्छति. अ, उस बालक को दंड देता है. उस बालक को त्याच मुलाला, तस्मै अस्मै. बालकाय दंडम, दंड सुद्धा काय कर्म आहे, आवडती गोष्ट. दंडम ददाती किंवा यच्छती. सर बालक कायच्या ऐवजी ते पिताचं घ्यायला पाहिजे. देणारा कोण आहे, करता कोण पिता. आहे, मग पिता लिहायचं इथे. पिता तस्मै बालकाय दंडम ददाती. दंडम ददाति. हम्म. उसको पिता, पिता उसको, वडील त्याला. त्याला ला त्याला. म्हटलं की स ला ते द्वितीया म्हणून देण्याची क्रिया असल्यामुळे चतुर्थी झाली या ठिकाणी. कारण की ऐका ऐका, कन्फ्युजन नको. द्वितीयामध्ये पण स ला ते येतं, चतुर्थीमध्ये पण स ला ते येतं. फरक काय, द्वितीयातलं स ला ते करता कर्म म्हणून असतं. कर्म. गावाला जातो, गावास जातो, नगरास जातो, सला. पण या ठिकाणी वडील मुलाला दंड देतात. हा ला कुठल्या अर्थामध्ये, देण्याच्या. देण्याची क्रिया. दोन्हीकडं द्वितीय आणि चतुर्थी सला तेच आहे, इथे पण सला तेच आहे. पण फरक काय, ददाती आल्यामुळे झाली चतुर्थी. ददाती आल्यामुळे आपल्याला कळालं की हा सला ते, हा चतुर्थी मधला आहे, द्वितीयातला नाही. चतुर. ओके. कर्म नसून देण्याच्या क्रियेसाठी. हा, देण्याची कारण की क्रिया. घेणारा कोण आहे, कोण मार खाणार आहे, हम्म. मुलगा. मग जो खाणार आहे, मुलगा. घेणार आहे, त्याचंच चतुर्थी आपण केलेली. इन फूलों के लिए उन वृक्षों को देखो. पहिला आपण कर्ता घेऊन टाकूया. आप, तुम्ही काय करा, या फुलांसाठी त्या झाडांना पहा. बघा, एक तो ऐका ऐका. भवान तुम्ही, देखो भवान ते पश्यतु. एवढं पहिला लिहूया आपण, हो. भवान पश्यतु. मग आता मधलं लिहूया, मग सोपं जाईल अजून. भवान पश्यतु इन फुलो के लिए, या फुलांसाठी त्या झाडांना पहा. आता फुल एक आहेत का अनेक आहेत सांगा. अनेक आहेत. अनेक हा. आहेत. मग एतेभ्यः पुष्पाणी. पुष्पेभ्यः, अहो फुलांची तीच अच्छा. विभक्ती ना, फुलांसाठी, या तेच. हा. फुलांसाठी त्या झाडांना पहा. एतेभ्यः पुष्पेभ्यः. आता झाड एक आहेत का अनेक आहेत, अनेक आहेत. तान, अनेक आहेत. तान वृक्ष. वृक्षान, दोघांच्या विभक्त्या सारख्या येणार. या फुलांसाठी पश्यतु. त्या झाडांना पहा. तान वृक्षान पश्यतु. एतेभ्यः पुष्पेभ्यः तान वृक्षान पश्यतु. थोडस या असल्या गोष्टींचा एकदा विस्तार करेन पुढे झाल्यानंतर. इस प्रश्न को उस छात्र से पूछो. या प्रश्नाला त्या मुलांना विचार, किंवा हे प्रश्न, हे एक. हे प्रश्न, इस सॉरी. प्रश्न को एकच आहे, हा प्रश्न एकच आहे. हा. त्या मुलाला विचार.
उस छात्र से पूछो. अनेक छात्र नाहीत. यह हा प्रश्न. सो प्रश्न पुल्लिंग आहे. एतम प्रश्नम. नाही कळलं विचार हा. पहिला कर्ता घेऊया हम्म. म्हणजे सोपं होऊन जाईल. तू किंवा भवान. आपलं भवानच नेहमी. आप. भवान एतम प्रश्नम. या प्रश्नाला जवळचा आहे. इस प्रश्न को. या प्रश्नाला. त्या प्रश्नाला म्हटलं की तम प्रश्नम. या प्रश्नाला म्हटलं की एतम प्रश्नम. उस छात्र को पूछो. तम छात्रम. तम छात्रम पृच्छतु. छतू. मग आता या ठिकाणी दोन दोन द्वितीय विभक्तीमध्ये आलेत. अहो पृच्छतु द्विकर्मक आहे. अहो आमच्या लक्षात हा द्विकर्मक आहे ते. भवान एतम प्रश्नम तम छात्रम पृच्छतु. हा प्रश्न त्या मुलाला विचारा. विचारा. सारे विश्व विद्वानों. सारे विद्वानों को वहां ले जाओ. आता विज्ञान म्हणजे विद्वान म्हणजे काय. प्राज्ञ बघितलं होतं आपण. या पाठात काय आलंय. विप्रह म्हणजे ब्राह्मण. नाही ब्राह्मण नाही. आपण प्राज्ञ घेऊया. बघा आधी सोपं वाक्य लिहूया. सगळ्या विद्वानांना अ, तिकडे घेऊन जावा. मग आता कर्ता कोणतरी वेगळाच आहे. तर भवान. आपण सगळ्या विद्वानांना. विद्वान कोण झाले. कर्म झाले. मग आता बघा नाही समजलं विचारा. प्राज्ञान वहां ले जाओ. तत्र नयतु. घेऊन जावा. आणि सगळ्या विद्वानांना. आता विद्वान पुल्लिंग आहे म्हणून सर्वान. सर्वः सर्वौ सर्वे. सर्वम सर्वौ सर्वान. कारण की प्राज्ञान द्वितीय विभक्ती बहुवचन म्हणून सर्वान. कारण की हे सर्व कोणाचं विशेषण आहे. विद्वानांचं. सगळ्या विद्वानांना घेऊन हम्म. जावा. बर. पुढे. किस बालक को पूछते हो. भवान आपण किस बालक को. या ठिकाणी पृच्छती बरोबर चतुर्थी होती का. नाही. हम्म, नाही असं कोणत्या काही नाही. मुलाला विचारतो असं आहे ना हा. ते. कम बालकम. कम बालकम पृच्छती. भवान कम बालकम. कोणत्या मुलास विचारता. सहला ते. कोणत्या मुलास विचारता. हम्म. कम बालकम. किस विद्यालय में पढ़ते हो. भवान पठती. जर नसेल तुम्हाला कळत सुरुवातीला असं सोपं सोपं करा. भवान पठती. आणि मग विद्यालय में. मग विद्यालये. विद्यालयात. मग कोणत्या. मग विद्यालयाची जी विभक्ती तीच या सर्वनामाची विभक्ती होईल. कारण की नामाची आणि सर्वनामाची विभक्ती सारखीच. कस्मिन विद्यालये पठती. कोणत्या विद्यालयामध्ये. आपण असं नाही म्हणू शकत कह विद्यालये. कारण की कह झाली प्रथमा. विद्यालय झाली सप्तमी. म्हणून या दोघांची विभक्ती सारखी असणार. बघा इथे सुद्धा या दोघांची विभक्ती सारखी आहे. इथे सुद्धा या दोघांची विभक्ती सारखी आहे. शेवटचं. मग आपण वळूया संधीकडे थोड्या वेळा ब्रेक नंतर. इन छात्रों को पुस्तक दो. उन बालिकाओं को गेंद दो. थोडंसं आता इन मध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग दोन्ही टाकलेत. बघा इन आता द्यायची क्रिया आहे. हे क्लिअर पाहिजे पहिलं. मग पहिलं आपण देणारा घेऊन टाकूया. आपण द्या. काय द्या. या हम्म. मुलांना पुस्तकं. त्या मुलींना बॉल. आता उलट झाले खरं तर पण ठीक आहे. भवान इन छात्रों को. आता छात्रों को म्हणजे एक आहेत का अनेक आहेत. अनेक आहेत. अनेक. छात्रेभ्य केलं. या मुलांना जवळचे. मग तेभ्य म्हणणार का एतेभ्य म्हणणार. जवळचे. तेथेभ्यः. एतेभ्य छात्रेभ्य पुस्तक दो. आता एक पण तुम्ही तेवढं फ्रीडम तुम्हाला आहे. एक पुस्तक जर द्यायचं असेल तरी पण चालतं सगळ्यांना. आपण जास्त घेऊया हम्म. पुस्तकानी. जर हम्म. पुस्तके दिलं असतं तर पुस्तकानी करेक्ट होतं. जर तुम्हाला स्ट्रिक्टली जायचं असेल तर पुस्तक दो. पुस्तकम.
हा यच्छतु. अ, हम्म. आणि और म्हणजे आणि. आणि आणि आपण शेवटी आपण शेवटी लिहित असतो. उन हम्म. बालिकाओं को आता मी लिहितो बालिकाभ्यः. उन बालिकाओं को त्या मुलींना. मग हम्म. ताभ्यः. कारण की सा ते ताः ताम ते ताः तया ताभ्यां ताभिः तस्यै ताभ्यां ताभ्यः बालिकायै बालिकाभ्यां बालिकाभ्यः. बघा दोन्ही सारखं झालं. चतुर्थी का केली? कारण की त्यांना आपण देणार आहोत. गेंदम गेंद, कंदुकम आणि बंदूक. यच्छतु. मग या ठिकाणी तुम्ही काय यच्छतु लिहू शकता, ददातु लिहू शकता, वितरतु लिहू शकता. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. भवान एतेभ्यः छात्रेभ्यः पुस्तकं यच्छतु. आणि च आपण लिहित असतो शेवटी. च ताभ्यः बालिकाभ्यः कंदुकं यच्छतु. 20 वाक्य. आता या संधी आहेत ज्या आपण वेगळ्या याच्यात पाहूया. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर विचारा. ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा काय, एक कॉन्सेप्ट थोडीशी पुन्हा समजून घ्या. आपण जी विभक्ती लावणार बघा. अ, जो आता एक दोन तीन उदाहरणं सांगतो. अ, सहबालकः बघा, किंवा सोपं करतो अजून. बालकः रामम पश्यति. हे तर एकदम सोपं सेंटेन्स आहे, क्लिअर कट, नो डाऊट. हम्म. हा. हम्म. आता मला म्हणायचंय तो बालक त्या रामाला पाहतो. बघा, बालकाची जी विभक्ती ती सहची, आणि रामाची जी विभक्ती तीच तमची, सहतवतेची. हा तो बालक त्या रामाला पाहतो. तो बालक लिहितो, समजलं असेल. तो बालक त्या रामाला पाहतो. आता शेवटचं एक वाक्य बनवतो. त्याचा अर्थ तुम्ही सांगा. एषः बालकः एतं रामं पश्यति. याचा अर्थ काय होईल? हे हा मुलगा जवळच ह्या आहे ना. रामाला पाहतो. हा. हा, हम्म. हा मुलगा या रामाला पाहतो. आता मला म्हणायचंय हा मुलगा, अ, हा मुलगा त्या रामाला पाहतो. कमॉन. हा मुलगा त्या त्या एषः रामाला पाहतो. बालकः एषः बालकः तं रामं पश्यति होईल. पश्यति एषः बालकः बालकः तं तं रामं रामं रामः पश्यति. पश्यति. हा मुलगा त्या रामासोबत रामाला जातो. बोला. हा मुलगा त्या हम्म. रामासोबत जातो. सोबत म्हणजे सह. सह आलं म्हणजे कुठली विभक्ती होते तुम्हाला माहिती. हा मुलगा. सोबत. हा. एषः बालकः एषः बालकः त्या रामासोबत जातो. तं सु- राम त- तं नाही, नाही रामासोबत. बाबा सह सोबत जातो. म्हटल्यानंतर तृतीया विभक्ती. सह. रामाची तृतीया हम्म. रामेण. मग जर रामेण झालं रामेण इथं काय होणार? बोला बोला आता. थोडंसं अवघड केलं बघा, जमतंय का? आता बघा, हा मुलगा रामासोबत जातो. या वाक्याचा अर्थ झाला हा. हा मुलगा रामासोबत, पण मला म्हणायचे त्या रामासोबत जातो. मग आपण सहचरणार तस्मै. काय? रामाची कुठली विभक्ती सांगा पहिला. तृतीय आहे का नाही? तृतीया हा. मग सह शब्दाची कुठली होणार? तृतीयाच. हा, मग बोला. सह तौ ते चौथे तम ते तौ तान तेन. तेन रामेण. तेन रामेण सह. तेन रामेण सह गच्छति. एतेन भरतेन सह न गच्छति. आता अर्थ. हा मुलगा त्या रामासोबत जातो, या जात नाही. रामासोबत जात नाही. हा मुलगा त्याच रामासोबत जातो. तेन एव रामेन, त्याच रामासोबत जातो. त्याच. च तेन
एव रामेण सह. असं. संधी सर एव मग ते कधी वापरतो थांबा आपण? आता, थांबा थांबा, एक एव. एक मिनिट राहिलेला संपत आलेला आहे. एव ज्यावेळी आपल्याला च लावायचा असतो, चकार. रामच देव आहे. राम एव ईश्वर. एव च रामच. च मराठीमधला तो एव. पुन्हा जॉईन करा, अजून बोलूया.